राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत 23 ठिकाणी भाजपचं कमळ फुललंय। भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुतीने सर्वाधिक जागांवर बाजी मारली आहे। ठाकरे बंधूंची युती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांना अनेक ठिकाणी मात्र पराभवाचा सामना करावा लागलाय। मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिकांमध्ये भाजपने मिळवलेल्या चौफेर यशाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत। गेल्या 25 वर्षात भल्याभल्यांना जे जमलं नाही ते मात्र फडणवीसांनी करून दाखवलंय। मुंबईसह 6 महापालिकेमध्ये भाजपाला दणदणीत यश। केडीएमसी, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पनवेल, नवी मुंबईत कमळ। ठाण्यात शिंदे शिवसेना, वसईत बविया आणि भिवंडीत काँग्रेस। मुंबईत पहिल्यांदाच भाजपाचा महापौर बसणार। देवेंद्र फडणवीस यांच्या नावासमोर आता मुंबई म्हणजे ठाकरे हे समीकरण मोडीत काढणारा नेता ही नोंद आहे। राजकारणात विजय हे एकमेव ध्येय ठेवून काम करणाऱ्या फडणवीस यांनी विधानसभा, नगर परिषदा आणि आता पालिका निवडणुकांमध्ये भाजपाचं वर्चस्व सिद्ध करून दाखवलंय। ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे कारणीभूत आहेत असं गमतीनं म्हटलं जातं। त्याच ठाकरे बंधूंची 2 दशकांनंतर निवडणुकीसाठी युती होऊनही ठाकरे युती महायुतीचा अभेद्य गड भेदू शकली नाही। महायुतीच्या विजयानंतर फडणवीस यांनी भ्रष्टाचार मुक्त आणि शहराला सर्वार्थाने विकसित करण्याचा मंत्र निवडून आलेल्या उमेदवारांना दिला आहे। महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेला आहे। आमचा जो कार्याचा आत्मा आहे, आमचा जो विचारांचा आत्मा आहे, हा हिंदुत्ववाद आहे। हिंदुत्ववादी आम्ही आहोतच, याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान आहे। हा जो काही आमचा आत्मा आहे, या आत्म्यानेच आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे। जनतेने ज्या अपेक्षेने निवडून दिला आहे त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी आता विजयी उमेदवारांवरच असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। फडणवीस यांनी या निवडणुकीत एकाच वेळी अनेकांवर मात केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे पिंपरी चिंचवडमध्ये चितपट केले। नागपुरात काँग्रेसचा सफाया केला। मुंबई ठाण्यात एकनाथ शिंदेंना सोबत ठेवत मांड पक्की केली। भाजपाने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच मते मागितली होती, तोच विश्वासार्थ ठरवण्याचा सल्ला त्यांनी विजय उमेदवारांना दिलाय। कार्यकर्त्यांना माझा संदेश हाच आहे की एवढं मोठं जनसमर्थन जेव्हा मिळतं तेव्हा जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे। कोणीही उन्मादाने या ठिकाणी जिंकल्यानंतर वागणार नाही हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्यासोबत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आमचा संदेश आहे की तुम्हाला जनतेने अपेक्षेने निवडून दिलाय, पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार करण्याकरता निवडून दिलेला आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे की आपण सगळे निवडून आलो। मोदीजींवर जो विश्वास आहे, भाजपावर जो विश्वास आहे, या विश्वासामुळे आपण निवडून आलेलो आहोत। त्यामुळे कुठेही या विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारचं वर्तन कार्यकर्ते, नेते आणि निवडून आलेले नगरसेवक करतील हा विश्वास मला आहे। भाजपने मुंबईची सत्ता मिळवत महामुंबई क्षेत्रात विजयाचा षटकार मारला आहे। मुंबई शहराशी संलग्न असलेल्या ठाण्यात, वसईत, भिवंडीत भाजपाला कमळ फुलवता आलं नाही। महामुंबई क्षेत्रातील 9 पैकी 6 ठिकाणी कमळ फुललंय। मुंबई महापालिकेत भाजपा, नवी मुंबई महापालिकेत भाजपा, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपा, मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपा, पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपा, उल्हासनगर महापालिकेत भाजपा, ठाणे महापालिकेमध्ये शिंदेची शिवसेना, वसई विरार महापालिकेमध्ये बविया, भिवंडी महापालिकेमध्ये कोणार्क विकास आघाडी। भाजपाने मुंबईत सत्ता मिळवली असली तरी भविष्यात मराठी माणसांचा विश्वास जिंकण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेनं भाजपावर टाकलेल्या विश्वासाचे उतराई होणे हे आता भाजपचं आणि पर्यायानं फडणवीसांचं कर्तव्य आहे। मुंबईत सत्तांतर घडवणे सोपं नव्हतं, तरीही फडणवीस यांनी ते करून दाखवलंय।
पण त्याही पेक्षा कठीण काम आहे ते मुंबईची मराठी ओळख कायम ठेवत खऱ्या अर्थाने हे शहर जागतिक करण्याचं. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मुंबईकर मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.